जागृती सेवा संस्था आयोजित बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या जोशात संपन्न। रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी जागृती सेवा संस्थेचे युवा सभासद स्वर्गीय थॉमसन जॉन्सन मिरांडा यांच्या स्मरणार्थ स्पोर्ट्स क्लब चुळणे येथे बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सदर स्पर्धेमध्ये चुळणे पॅरिश येथील शालेय विद्यार्थी, युवक, युवती, पुरुष व महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता। स्वर्गीय थॉमसन मिरांडा हे जागृती सेवा संस्थेचे युवा सभासद होते। संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्याला हातभार लावला होता। सामाजिक बांधिलकी जोपासणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख चुळणे गावात होती। दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे अकस्मात निधन झाले व संस्थेच्या युवा सभासदांमध्ये एक पोकळी निर्माण झाली। स्वर्गीय थॉमसन यांना संस्था कधीही विसरू शकत नाही। त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी डिसेंबर महिन्यात चुळणे पॅरिशमध्ये बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात येते, असे मत जागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जॉय डिसोजा यांनी त्यांच्या प्रास्ताविक मनोगतात व्यक्त केले। थॉमसन मिरांडा आणि जिप्सन रॉड्रिग्स यांचे चांगले संबंध होते, त्यांचे फ्रेंड होते, म्हणून त्यानिमित्ताने आपण त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही इथे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून या। तर मी विनंती करतो जागृती सेवा संस्थेचे सभासद यांना की जिप्सन रॉड्रिग्स यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करू। आपण आता थॉमसन मिरांडा यांची जी प्रतिमा आहे ती आपण इथे ठेवलेली आहे। तर मी दोन्ही चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर यांना विनंती करतो की आपण थॉमसन मिरांडा यांना फ्लावर्स अर्पण करूया आणि त्यांच्या निमित्ताने हे कॉम्पिटिशनचं इनॉग्रेशन करूया। सदर बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन अवर लेडी ऑफ फातिमा चर्च चुळणे यूथ ग्रुपच्या अध्यक्षा कुमारी ॲलिन पीटर डिकॉस्टा यांनी केले। सदर प्रसंगी त्यांनी थॉमसन मिरांडा यांच्या आठवणींना उजाळा दिला। दिस थिंग मीन्स अ लॉट टू मी। तुमच्या आजच्या टुर्नामेंटसाठी व पुढील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा, प्रार्थना शुभेच्छा। अँड दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल जेस्चर बाय कीप युअर केप्ट हिम अलाइव्ह बाय अरेंजिंग सच टुर्नामेंट्स। सो थँक्यू। प्रमुख पाहुणे म्हणून जागृती सेवा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री जिप्सन रॉड्रिग्स उपस्थित होते। त्यांनी उपस्थित स्पर्धकांना खेळाचे महत्त्व सांगत खेळात जिंकणे किंवा हरणे यापेक्षा स्पर्धेत भाग घेणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। खेळ हा नेहमी जिंकणे किंवा हरणे याचा निकाल नसतो, तर त्याच्यामध्ये दाखवलेला जो आत्मविश्वास किंवा जो डेडिकेशन किंवा एफर्ट्स आहे त्याला अधिक जास्त प्राधान्य असते। तर विशेष आजचा दिवस हा खूप शुभ दिवस आहे। आजचा 31 डिसेंबर आपण थॉमसन भाऊ याच्या नावाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण इतर सर्व जमलेलो आहोत। आजच्या खेळासाठी सर्वांनी तो स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवावा आणि जो काही निकाल असेल हरणे किंवा जिंकणे याच्यावर न विचार करता तुमचं 100% तुम्ही द्यावं। आणि विशेष मी जागृती सेवा संस्था अध्यक्ष जॉय डिसोजा यांचे आभार मानतो। मला इकडे बोलण्याची व इकडे येण्याची, माझं स्वागत करण्याची तुम्ही मला जे संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि चांगला खेळ व्हावा याची मनोकामना करतो। थँक्यू। स्पर्धेच्या शेवटी प्रत्येक शालेय स्पर्धकाला मेडल देण्यात आले आणि विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आल्या। बॅडमिंटन स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे आहेत। पुरुष एकेरी पहिला विजेता मॅकडोनाल्ड कोलासो, दुसरा उपविजेता स्मिथ डिसोजा। महिला एकेरी पहिली विजेती सॅन्ड्रा डिसा, दुसरी उपविजेती ऑसेल्टिना। दुहेरी स्पर्धा पहिले विजेते ॲलन आसाव व प्रिविट गोम्स, दुसरे उपविजेते बेवन डिसोजा व पियर्सन गोन्साल्विस। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जॉय डिसोजा यांच्यासोबत युवा सभासद जॉनथन डाब्रे, ग्रॅहम नुनिस व इतर सभासदांनी मेहनत घेतली।